हॅलो, नमस्कार. यानी टेल्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मागे आपण सिंगल क्रोशे असा याचा एक व्हिडिओ बघितला होता. आज मी तुम्हाला डबल क्रोशे ह्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. थँक यू. डबल क्रोशेसाठी सिमिलरली पहिली एक नॉट बांधायची, नॉट करायची आपली. येस, ओके. या लूपमध्ये ही हुक टाकली आहे आणि हा असा खेळता असतो. ओके, या आता आपण पहिले 20 चेंज करूया, काल जसं केलं तसंच. 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, हे 20 आहे. आज डबल क्रोशे शिकायचं आहे, त्यामुळे आपल्याला 20 नंतर 2 अजून चेन्स घ्यायचे आहेत. 1 2. आता ह्या 2 चेन आपल्याला स्किप करायच्या. 1 2 आणि ह्या थर्ड चेनमध्ये आपल्याला आता या हुकवर हा थ्रेड घ्यायचा आहे असा, आणि ह्या थर्ड चेनच्या मध्ये टाकायचा आहे. ह्या थ्रेडला बाहेर काढायचं आहे. आता आपल्या हुकवर हे 3 लूप्स आहेत. 1 2 3. आता आपल्याला चेनवर हुकवर हा थ्रेड परत घ्यायचा आहे आणि ह्या पहिल्या 2 लूपच्या बाहेर काढायचा आहे. 1 2 आणि नंतर ह्या 2 लूपच्या बाहेर काढायचा आहे. 1 2. ह्याला म्हणतात डबल क्रोशे. डबल क्रोशे आपण 2 वेळा हुक त्यातनं बाहेर काढलं म्हणून डबल क्रोशे. पुन्हा बघा, ह्या हुकवर हा थ्रेड घेतलाय. आता ह्या शेजारच्या चेनमध्ये टाकायचा आहे. थोडं जवळजवळच पकडत चला, म्हणजे मग ते थ्रेड जास्त खेचले नाही जाणार. आणि यातनं बाहेर काढायचं आहे. आता 3 लूप्स आहेत. हे असं थोडं लूजच ठेवा, म्हणजे मग ज्यावेळेस आपण इकडे घेतो ना, लूज केल्यानंतर हा आपल्या फिंगरमध्ये हा थ्रेड असा पकडून ठेवा, म्हणजे मग तो थ्रेड टाईट नाही होणार. इथे टाईट झाला तर मग हे हा हुक ना बाहेर येण्यासाठी, असं इथनं बाहेर काढण्यासाठी आपल्याला अवघड जातं. 1 2. हा झाला सेकंड डबल क्रोशे. आता पुन्हा हुकवर थ्रेड घ्यायचा आहे. हुकला शेजारच्या चेनमध्ये टाकायचं आहे. थ्रेडला त्या चेनच्या बाहेर पुल करायचं आहे. थ्रेडवर पुन्हा हा धागा घ्यायचा आहे. या पहिल्या 2 लूपच्या बाहेर काढायचा आहे, नंतर 2 लूपच्या बाहेर काढायचं आहे असं. ओके, पुन्हा दाखवते मी. थ्रेडला चेनवर घेतलं आहे, थ्रेडला हुकवर घेतलं आहे. हुकला चेनमध्ये टाकलं आहे. चेनच्या बाहेर हा थ्रेड काढला आहे. आता मी इथे थोडं दाखवते तुम्हाला. ज्यावेळेस आपण हा चेनवर घेतो आणि यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हा थ्रेड आहे ना आपल्याकडनं असं खेचला जातो. इकडे खेचला जातो. इकडे खेचला गेला की इथे टाईट बसतो. इथे टाईट बसला की मग हे बाहेर काढायला अवघड जातं. त्यासाठी हा थ्रेड इथे आधीच लूज ठेवायचा असा, आणि ह्या 2 फिंगरमध्ये ह्याला असं थोडं पकडून ठेवायचं इथे, आणि मग थ्रेडला ह्या 2च्या बाहेर काढायचं आहे आणि मग पुन्हा ह्या 2च्या बाहेर काढायचं आहे. डबल क्रोशे. ओके, 1 2 3 4 डबल क्रोशे झालेत. असं आपण लास्टपर्यंत करूया. होप तुम्हाला सोपं जात असेल हे करायला. घेऊया इथे. आता आपण या लास्ट चेनकडे आलेलो आहोत. यासाठी आपल्याला सेम करायचं आहे. या थ्रेडला हुकवर घ्यायचं आहे, या चेनच्या मध्ये टाकायचं आहे. थ्रेडला बाहेर पुल करायचं आहे. थ्रेडला फर्स्ट 2 लूप्सच्या बाहेर काढायचं आहे, नंतर नेक्स्ट 2 लूप्सच्या बाहेर काढायचं आहे. ओके, हा आपला झाला आहे फर्स्ट रो डबल क्रोशेचा. हा आपण बघितलं होता सिंगल क्रोशे. फरक दिसतोय तुम्हाला? फर्स्ट रो सिंगल क्रोशेचा हा कसा होता आणि हा डबल क्रोशेचा. ओके, सिमिलरली आपण अजून एक रो करून दाखवते मी तुम्हाला. तर नेक्स्ट रोकडे जाण्यासाठी आपल्याला इथे आधी 2 चेन्स घ्यायचे आहेत. 1 2. ओके, मग वर्क टर्न करायचं आहे. थ्रेडला हुकवर घ्यायचं आहे. आता 1 2 आणि हा फर्स्टवाला जो आहे ह्याला पण स्किप करायचं आहे, म्हणजे हा 1 2 आणि हा 3 ह्याला स्किप करायचं आहे आणि हा 4थमध्ये टाकायचा आहे. आणि त्याला सिमिलरली 4थमध्ये टाकायचं, म्हणजे कळालं तुम्हाला ना. 4थमध्ये दाखवते मी पुन्हा एकदा. या असं घेऊन ह्या 2 आहेत ना, ह्याच्या खालनं जायचं आहे आपल्याला, म्हणजे ते दोन्ही पण चेन्स, त्या दोन्ही थ्रेड्स आपल्या हुकवर आल्या पाहिजेत. ओके, आणि मग बाहेर काढल्या.
2 लूपच्या बाहेर, 2 लूपच्या बाहेर. सिमिलरली पुन्हा एकदा हुकवर थ्रेड घ्यायचा आहे, नेक्स्ट चेनमध्ये टाकायचं आहे, थ्रेडला पुल करायचं आहे, 2 हे 2, परत एकदा नेक्स्ट ह्याच्यात 2, थ्रेडला हुकवर घ्यायचं आहे, हे आहे ह्याच्या इथे खाली जागा इथे इथे टाकायचं आहे, 2. मी तुम्हाला दाखवते. हे जे चेन आहे ना, ही चेन, ह्या चेनच्या ही जी चेन आहे, ह्या चेनच्या इथे जो स्पेस दिसतोय ना, ह्या स्पेसच्या मध्ये हुक टाकायचा असतो इथे. आता हा लास्ट आहे. आपण इथे स्टिच मार्कर नव्हतं टाकलं, पण दिसत असेल तुम्हाला. हे जे 2 चेन्स बनवलं होतं ना आपण, त्यातली ही जी चेन आहे त्यात आपल्याला आपला हे हुक टाकायचं आहे, बाहेर काढायचं आहे. ओके, असं आपली ही सेकंड रो तयार झालेली आहे. ओके, काउंट करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, 20 डबल क्रोशेची ही सेकंड रो झालेली आहे. आता पुन्हा आपल्याला हे थर्ड रो कशी करायची ती पण दाखवते मी. सिमिलरली जायचं आहे. लास्टला आपल्याला 2 चेन घ्यायच्या आहे, हे स्किप करायची आणि ह्याच्या 1 2 3 चेन स्किप करायच्या आणि 4th चेनच्या मध्ये हे टाकायचं आहे, बाहेर काढायचं आहे. दोघातनं बाहेर व्हायला तर दोघातनं हे बाहेर काढायचं. ओके, आता हे थर्ड रोची सुरुवात झालेली आहे आपली. ओके, थ्रेडला हुकवर घेतलं आहे, हुक चेनमध्ये टाकला आहे, बाहेर काढला आहे, दोघातनं बाहेर घ्यायचं आधी, नंतर दोघातनं बाहेर घ्यायचं आहे. सिमिलरली दोघातनं बाहेर, दोघातनं बाहेर, दोघातनं बाहेर, दोघातनं बाहेर. आता मी हे पूर्ण करते. आता हे 2 बाकी आहेत. थ्रेडला हुकवर घेतलं आहे, हुक चेनमध्ये टाकलं आहे, थ्रेडला पुल केलं आहे, 2 लूप्सच्या बाहेर काढले, 2 लूप्सच्या बाहेर काढले. आता लास्ट थ्रेडला हुकवर घेतलं आहे, हुकला हे जो लास्ट आपण जे 2 चेन केल्या होत्या ना, तर ही जी आहे त्यात टाकायचं आहे. हे बघा, त्या बाहेर घ्यायचं आहे, 2 लूपच्या बाहेर, 2 लूपच्या बाहेर. मी इथे आता हा थ्रेड कट करते आणि ह्याला बाहेर काढते. हे आपण डबल क्रोशेचे 3 लाईन्स केल्या आहेत आज.